हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 3 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूपच दुःखद घडलंय. म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला इतक्या दिवसांपासून भीती होती तीच गोष्ट शेवटी घडलीये. अर्णवच्या हाती सुप्रिया आणि त्याच्या बाबांचे ते फोटोग्राफ्स लागले आहेत. त्याचबरोबर ईश्वरीने तिच्या आईला जो ऑडिओ मेसेज पाठवला होता तो सुद्धा त्याला ऐकू आलाय. आणि मग त्याचा राग अनावर झालाय आणि अर्णवने चक्क ईश्वरीला ढकलून दिलंय आणि ईश्वरी खाली जाऊन पडली. ईश्वरीने अर्णवला समजावण्याचा प्रयत्न केला. अर्णव सर, तुमचा गैरसमज होतोय, माझं ऐकून तरी घ्या. पण अर्णव तिच्यावर खूप ओरडला आणि म्हणाला, ईश्वरी, तू आणि तुझ्या आईने मला फसवलंय, माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलंय आणि तुम्हाला दोघींना त्याचं उत्तर द्यावं लागेल. तुमच्या पापांची फळं भोगावी लागतील. असं म्हणून अर्णव ईश्वरीवर खूप ओरडला, चिडला, तिला धक्का दिला आणि रागारागाने घराबाहेर पडला. आणि या दोघांचं हे असं वागणं पाहून मामीला मात्र राक्षसी आनंद झाला. ती खूप खुश झाली. आज तर मामी खुश झालीये, पण एक ना एक दिवस तिला तिच्या पापांची फळं भोगावीच लागणार, एवढं मात्र नक्की. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पुजारींनी सांगितल्याप्रमाणे ईश्वरी ही मंदिराबाहेर झाडाला घंटी बांधते आणि मग देवी आईला हात जोडून प्रार्थना करते की देवी आई, माझ्या आईचे आणि बाबांचे जे काही फोटो आहेत त्याचं जे सत्य असेल ते लवकरात लवकर बाहेर येऊ दे. पण या संपूर्ण गोष्टीचं माझ्या आणि अर्णव सरांच्या नात्यावर कोणताच परिणाम होऊ देऊ नको. आमचा संसार हा सुखाचा होऊ दे, अशी प्रार्थना ती देवाला करते. तर दुसरीकडे अर्णव हा सुप्रियाच्या घरी असतो. तो सुप्रियाला विचारतो, तुम्ही मला सांगा ना की ईश्वरीच्या मनात आपल्या होणाऱ्या नवऱ्याविषयी काय भावना होत्या, काय अपेक्षा होत्या. हे ऐकून सुप्रियाला आश्चर्य वाटतं आणि ती अर्णवला म्हणते, तुम्ही हे काय विचारताय? तुमचं आता लग्न झालंय आणि लग्नानंतर आपल्या बायकोच्या मनात होणाऱ्या नवऱ्याविषयी काय भावना होत्या, काय अपेक्षा होत्या, हे तुम्हाला का जाणून घ्यायचंय? तर अर्णव म्हणतो, काकू, तुम्हाला तर माहितीये की माझं आणि ईश्वरीचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं, म्हणून तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडून काय अपेक्षा होत्या किंवा लग्नानंतर तिला काय हवंय हे मला जाणूनच नाही घेता आलं. हे मला माहीतच नाहीये, म्हणून मला तुमच्याकडून ते जाणून घ्यायचंय. सुप्रिया म्हणते, असं आहे का? तर ठीक आहे, मी तुम्हाला सांगते की ईश्वरीच्या तिच्या नवऱ्याकडून काय अपेक्षा होत्या. हे ऐकण्यासाठी अर्णव खूप उत्सुक असतो. तर इकडे आजी ही ईश्वरीजवळ येते आणि ईश्वरीला विचारते, ईश्वरी, तुझ्याकडे पाहून मला वाटतंय की तुझ्या मनात खूप मोठं काहीतरी दुःख आहे, तू ते लपवतेस. काय तुझ्या मनात? पुजारींनी तुला विचारलं तेव्हा मी काही नाही बोलले, पण आता तू मला सांगू शकतेस. घरी सुद्धा तू काही नाही बोलली. आता आपण घराबाहेर आहोत, येथे दुसरं कोणीच नाहीये. मला सांग, तुझ्या मनात नेमकं काय चाललंय? तू इतकी टेन्शनमध्ये का आहेस? पण ईश्वरी आजीला काहीच सांगत नाही आणि म्हणते, काही नाही आजी, असं काहीच नाहीये, तुम्ही उगाच माझी काळजी करताय. तर आजी ईश्वरीला म्हणते, ठीक आहे ईश्वरी, तुला मला सांगायचं नसेल तर नको सांगू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर नवरा बायकोच्या नात्यामध्ये विश्वास नसेल ना, तर त्यांचं नातं उद्ध्वस्त होतं. मी माझ्या सात्विकाबद्दल ते होताना एकदा पाहिलंय आणि तुझ्यात आणि अर्णवमध्ये असं काहीच होऊ नये ही माझी इच्छा आहे. जर तुला तुझं आणि अर्णवचं नातं टिकवायचं असेल, सुखाचा संसार करायचा असेल ना, तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, तू अर्णवपासून कधीच काही लपू नको आणि अर्णवसुद्धा तुझ्यापासून कधीच काही लपू नये अशी माझी अपेक्षा आहे. नाहीतर नवरा बायकोचं नातं हे आनंदापेक्षा दुःखात जास्त व्यतीत होतं, हे लक्षात ठेव. ईश्वरी म्हणते, हो आजी, मला तुमचं पटतंय. आणि ईश्वरी पुन्हा एकदा या घंटीकडे पाहते आणि मनातल्या मनात प्रार्थना करते की आजी, मला अर्णव सरांपासून काहीच लपवायचं नाहीये, पण जोपर्यंत मला संपूर्ण सत्य कळत नाही तोपर्यंत मी त्यांना काही सांगूही शकत नाही. तर इकडे सुप्रिया ही अर्णवला म्हणते, तसं तर ईश्वरी खूप बडबडी आहे, नेहमी बडबड करत असते, पण तुम्हाला खरं सांगायचं तर आजपर्यंत ईश्वरीने कधीही, कमीत कमी मला तरी असं कधीच सांगितलं नाही की तिला कसा नवरा हवाय किंवा होणाऱ्या नवऱ्याकडून तिच्या काय अपेक्षा आहेत. पण तुम्हाला एक खरं खरं सांगते, जेव्हा कधी मी तुम्हाला आणि ईश्वरीला एकत्र पाहते ना, तेव्हा मला एकच वाटतं की तुम्ही दोघे एकमेकांबरोबर किती खुश आहात. ईश्वरी तुमच्याबरोबर खूप आनंदात असते आणि तुमच्यासारखा नवरा मिळणं हे तिचं भाग्य आहे. तुम्ही सुद्धा तिची खूप काळजी घेता, त्यामुळे असेच सुखी राहा, आनंदी राहा. तुमच्यासारखा नवरा तिला भेटलाय हे तिचं भाग्य आहे आणि तिच्या अशा कोणत्या वेगळ्या अपेक्षा नसतीलच. त्यामुळे तुम्ही नक्कीच तिच्यासाठी परफेक्ट हजबंड आहात, एकदम योग्य नवरा आहात.
हे ऐकून अर्णवला खूप आनंद होतो. अर्णव सुप्रियाला विचारतो, खरंच मी ईश्वरीसाठी एकदम योग्य नवरा आहे का? तर सुप्रिया म्हणते, हो जावई बापू, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तिच्यासाठी एकदम परफेक्ट आहात. तेवढ्यात नम्रता तेथे येते. सुप्रिया किचनमध्ये निघून जाते. नम्रता विचारते, काय झालं जीजू, तुम्हाला मला काही विचारायचं होतं का? तर अर्णव नम्रताला विचारतो, हो नम्रता, मला तुला एकच गोष्ट विचारायची आहे की लग्नाआधी ईश्वरीच्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल काय अपेक्षा होत्या? तिचा होणारा नवरा कसा असावा याबद्दल तिने तुला काही सांगितलं होतं का? नम्रता म्हणते, नाही जीजू, आमची इशू तशी तर खूप बडबड करते, पण तिने होणाऱ्या नवऱ्याबद्दल तिच्या काय अपेक्षा हे मला कधीच नाही सांगितलेलं. हो, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आमची जी इशू आहे, तुमची बायको, ती खूप फिल्मी आहे. तिला फिल्मी गोष्टी खूप आवडतात. आणि जर तुम्हाला तुमचा संसार सुखी ठेवायचा असेल, इशूला खुश ठेवायचं असेल ना, तर तुम्ही सुद्धा फिल्मी वागा. तिला फिल्मी गोष्टी गिफ्ट करा, म्हणजे ती खुश होईल आणि तुमच्यावर खूप प्रेम करेल. हे ऐकून अर्णवला आनंद होतो. तेवढ्यात सुप्रिया तेथे येते आणि विचारते, काय गप्पा चालू आहे दोघांच्या? नम्रता सांगते, काही नाही असंच. सुप्रियाच्या हातात देवाचा दोरा असतो. ती अर्णवला सांगते, मी आणि तुझे काका पुण्याला गेलो होतो ना, तेथे आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तुझ्यासाठी आणि इशूसाठी आम्ही हा दोरा आणलाय. तुम्ही दोघे हा हातात दोरा बांधा, तुमचा संसार खूप सुखाचा होईल. आम्ही देवाकडे हेच मागणं मागितलंय. नम्रता सुप्रियाला म्हणते, पण आई, जिजूंचा या गोष्टीवर विश्वास नाहीये ना? तर सुप्रिया म्हणते, मला ते माहिती आहे, त्यांचा या गोष्टीवर विश्वास नाहीये, पण माझा मान राखण्यासाठी, माझ्या इच्छेसाठी ते नक्कीच हातात हा दोरा बांधतील. अर्णव म्हणतो, हो काकू, मी नक्कीच हातात हा दोरा बांधेल. तुम्ही माझ्या हातात हा दोरा बांधा. सुप्रिया अर्णवच्या हातात हा दोरा बांधते आणि अर्णवला सुद्धा एक दोरा देते ईश्वरीच्या हातात बांधण्यासाठी. अर्णव या दोघींचा निरोप घेतो आणि तेथून निघून जातो. तेव्हा सुप्रिया ही नम्रताला विचारते, तुला काय विचारलं त्यांनी? मला विचारलं, तेच विचारलं का? नम्रता सांगते, हो जिजू, मला तेच विचारत होते की ईश्वरीला कसा नवरा हवा होता. सुप्रिया म्हणते, खरंच आपल्या इशूने नशीब काढलंय. तिला इतका प्रेम करणारा, तिच्या मनाचं जाणून घेणारा नवरा मिळालाय. आणि सुप्रिया नम्रता दोघी खूप खुश होतात. थोड्या वेळानंतर अर्णव एका गिफ्ट शॉपमध्ये पोहोचतो. ईश्वरीसाठी एक गिफ्ट खरेदी करतो आणि गाडीत येऊन बसतो. तो गिफ्ट पाहतो तर हे गिफ्ट खूप सुंदर असतं. एखाद्या फेरी टेलसारखं हे गिफ्ट असतं. अर्णव हे गिफ्ट पाहून खूप खुश होतो आणि हे बटन दाबलं की या काचेच्या बाउलमध्ये असलेले नवरा बायको एकमेकांबरोबर डान्स करतात. मस्त म्युझिक लागतं. हे पाहून अर्णव खुश होतो आणि म्हणतो, ईश्वरी, नम्रता म्हणाली ना, तू खूप फिल्मी आहेस. तुला अशा फिल्मी गोष्टी आवडतात, फिल्मी गिफ्ट्स आवडतात. म्हणूनच मी तुझ्यासाठी हे गिफ्ट घेतलंय. माझा तर विश्वासच बसत नाहीये की मी तुझ्यासाठी असं गिफ्ट घेतलंय. पण तुझ्याबरोबर राहून राहून मी सुद्धा फिल्मी झालोय. आणि हे गिफ्ट पाहून अर्णव स्वतःला आणि ईश्वरीला इमॅजिन करतो की अर्णव आणि ईश्वरी हे दोघे सुद्धा असाच रोमॅन्टिक डान्स करताय. संपूर्ण घर खूप सुंदर सजवलंय. ईश्वरी आणि अर्णव हे दोघे सुद्धा खूप छान तयार झाले आहेत. एक रोमॅन्टिक गाणं सुरू आहे आणि हे दोघे एकमेकांबरोबर कपल डान्स करताय. या दोघांचा हा डान्स खूप छान असतो. दोघे एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवून गेलेले असतात. जगाचा कोणताही विचार न करता एकमेकांबरोबर डान्स करत असतात. एकमेकांच्या खूप जवळ येतात, प्रेमाची कबुली देतात, एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेले असतात. या डान्समधून ते एकमेकांवरचं प्रेम एकमेकांना सांगत असतात. एकूणच अर्णव आणि ईश्वरीचा हा डान्स खूप भारी असतो. एखाद्या फेरी टेलसारखा, परीच्या गोष्टीसारखा, जेथे एक राजकुमार आणि राजकुमारी एकमेकांच्या खूप जवळ असतात, आपल्या मनातील भावना व्यक्त करतात, एकमेकांवर प्रेम करतात आणि छान नाचतात. अर्णव हे सगळं इमॅजिन करत असतो. तेवढ्यात तो भानावर येतो आणि म्हणतो, ईश्वरी, आता तर माझं हे स्वप्न होतं, पण जेव्हा तुला हे गिफ्ट मिळेल ना, तेव्हा तू सुद्धा खूप खुश होशील आणि मग हे आपलं स्वप्न सत्यात येईल. लवकरच मला तुला माझ्या मनातलं सुद्धा सांगायचंय की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. असं म्हणून अर्णव हे गिफ्ट आपल्या बॅगमध्ये ठेवतो आणि घराकडे यायला निघतो. थोड्या वेळानंतर अर्णव घरी पोहोचतो. घरी आल्यानंतर पुन्हा एकदा तो बॅगमधून हे गिफ्ट काढून पाहतो. या गिफ्टकडे पाहून तो खूप खुश असतो. जेव्हा ईश्वरीला हे गिफ्ट मिळेल तेव्हा तिला किती आनंद होईल, ती किती खुश होईल, हाच विचार करून त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल येते. तो हे गिफ्ट पुन्हा या पिशवीमध्ये ठेवतो आणि त्याच्या रूममध्ये येतो. तो रूममध्ये आल्यावर ईश्वरीला आवाज देतो. तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की अरे, ईश्वरी तर आजीबरोबर मंदिरात गेलीये. तो हे गिफ्ट या टेबलवर ठेवतो आणि म्हणतो, एकदा का ईश्वरी आली तिला हे गिफ्ट दिसेल
आणि हे गिफ्ट पाहून तिला खूप आनंद होईल. तेवढ्यात अर्णवला शिर्केचा कॉल येतो. शिर्के त्याला एका महत्त्वाच्या फाईलबद्दल सांगत असतो. तर मामी तेथे येते आणि म्हणते, अर्णव, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अर्णव मामीला म्हणतो, मामी, मला फक्त 10 मिनिटाचं महत्त्वाचं काम आहे, तेवढं करून मी तुझ्याशी बोलू का? मामी म्हणते, ठीक आहे. अर्णव निघून जातो. तर मामी विचार करते, हा अर्णव तर स्टडीमध्येच जातोय, आता त्याला त्याच्या रूममध्ये कसं पाठवायचं? तो इतका रिलॅक्स दिसतोय, याचा अर्थ त्याने अजून ते फोटोग्राफ्स पाहिलेले नाही आहेत. पण ती ओल्ड लेडी आणि ईश्वरी घरी येण्याआधी मला त्याला ते फोटो दाखवावेच लागतील, असा विचार करून मामी स्टडीमध्ये येते. अर्णव त्याचं काम करत असतो. मामी त्याला परत विचारते, अर्णव, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर अर्णव म्हणतो, हो मामी, मला फक्त 10 मिनिट दे, ईश्वरी घरी येण्याआधी मला हे काम पूर्ण करायचं आहे. तर मामी म्हणते, पण ही गोष्ट तुझ्या आईबद्दल आहे, स्वास्तिका ताईबद्दल आहे. हे ऐकून अर्णव खूप इमोशनल होतो आणि मामीला विचारतो, माझ्या आईबद्दल काय बोलायचे मामी, बोल ना. तर मामी सांगते, आज जेव्हा मी घराची साफसफाई करत होते ना, तेव्हा मला स्वास्तिका ताईचं एक जुनं पत्र सापडलंय आणि या पत्रामध्ये तिने तुझ्याबद्दल खूप छान छान लिहून ठेवलंय. हे ऐकून अर्णवला खूप आनंद होतो. तो खूप इमोशनल होतो. अर्णवचं त्याच्या आईवर किती प्रेम आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आईचं जुनं पत्र भेटलंय ज्यात तिने माझ्याविषयी लिहिलंय, हे ऐकून अर्णव खूप खुश होतो आणि म्हणतो, मामी, तुला आईचं पत्र सापडलंय का? दे ना मला. तर मामी त्याला सांगते, ते पत्र तर मी तुझ्या रूममध्ये टेबलवरच ठेवलं होतं, तुला नाही दिसलं का? तर अर्णवला आठवतं, मी आत्ताच तेथे ईश्वरीसाठी गिफ्ट ठेवलंय, तेथे फक्त लॅपटॉप होता, दुसरं काहीच नव्हतं. तो मामीला सांगतो, मामी, मी तर आत्ताच पाहिलं, टेबलवर काहीच नव्हतं. तर मामी म्हणते, अरे हो, कदाचित ईश्वरीने उचलून कपाटात ड्रॉवरमध्ये ठेवलं असेल, तू जाऊन पहा, तुला नक्कीच सापडेल. अर्णव खूप खुश होतो, मामीला थँक्यू म्हणतो आणि रूममध्ये धावत पळत जातो. तर मामी खूप खुश होते आणि म्हणते, अर्णव, जा रूममध्ये, कपाटात ड्रॉवर उघडून पहा, तुला काय तुझ्या आईचं पत्र नाही सापडणार, पण तुझ्या आईने आत्महत्या का केली त्याचं सत्य तुला कळणार आहे. आणि मग त्यानंतर तुझा जो क्रोधाग्नी होईल, तुझा जो रागाचा भडका उडेल ना, त्यामध्ये ईश्वरी जळून खाक होईल आणि त्या पत्राविषयी सुद्धा तू विसरून जाशील. मला जे हवं होतं ते आता घडणार आहे, असा विचार करून मामी खूप खुश होते. अर्णव रूममध्ये येतो आणि सगळ्यात आधी टेबलवर पाहतो, पण टेबलवर त्याला हे पत्र सापडत नाही. त्याला आठवतं की मामी म्हणाली होती, कपाटात ड्रॉवरमध्ये ईश्वरीने ठेवलं असेल. आणि अर्णव कपाट उघडतो, ड्रॉवर उघडतो आणि ड्रॉवर उघडताच त्याला सर्वात आधी मामीने ठेवलेला सुप्रिया आणि त्याच्या बाबांचा फोटो दिसतो, ईश्वरीचा मोबाईल दिसतो आणि हे पाहून अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते. क्षणभर तर त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही की हा कसला फोटो आहे. अर्णव हा फोटो हातात घेतो तेव्हा तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो, कारण त्याच्या डोळ्यासमोर ती बाई असते ज्या बाईमुळे त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं असतं. ती बाई असते ज्या बाईमुळे त्याच्या आईने आत्महत्या केलेली असते. अर्णवला खूप वाईट वाटतं, त्याला खूप राग येतो. त्याचा विश्वासच बसत नाही की माझ्या ताईचं, माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून सुप्रिया आहे, ईश्वरीची आई आहे. आणि तो या फोटोकडे एकटक पाहतच राहतो. त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आजपर्यंत त्याला आपल्या बाबांचं सत्य तर माहीत होतं की माझे बाबा एका दुसऱ्या बाईच्या नादाला लागले आणि त्यामुळेच माझ्या आईने आत्महत्या केली. परंतु ती बाई कोण आहे हे त्याला आजपर्यंत माहीत नव्हतं. पण आज त्या बाईचा चेहरा त्याच्या समोर होता. या फोटोवरून त्याला कळलं होतं की ती बाई दुसरी तिसरी कुणी नसून ईश्वरीची आई आहे, माझी सासू आहे, जिने माझ्या बाबांबरोबर हे सगळं केलं होतं, जिच्यामुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं, जिच्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केली. हे सगळं पाहून अर्णवला जबर धक्का बसलेला असतो. अर्णवला आठवतं की जेव्हा तो आणि अंजली लहान होते तेव्हा अर्णवच्या बाबांचं आणि आईचं जोरदार भांडण झालं होतं. हे दोघे ते लपून पाहत होते. तेव्हा अर्णवची आई अर्णवच्या बाबांना म्हणते, अहो तुम्ही हे काय केलं? माझा किती मोठा विश्वासघात केला. तुम्ही माझ्याबरोबर खूप चुकीचं वागला आहात. तुम्ही असं का केलं? त्या बाईमध्ये असं काय आहे की तुम्ही मला विसरलात, माझं प्रेम विसरलात, आपली 2 सोन्यासारखी मुलं विसरलात, आपल्या बिझनेसचं इतकं मोठं नुकसान करून घेतलं. तेव्हा अर्णवचे बाबा तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. असं नाहीये, मी चुकीचं काहीच केलेलं नाहीये, तुझा गैरसमज होतोय. परंतु तेव्हा स्वास्तिका म्हणाली होती, नाही, तुम्ही मला खूप फसवलंय, तुम्ही माझा खूप मोठा विश्वासघात केलाय आणि आता या विश्वासघाताबरोबर
मी नाही जगू शकत, मी नाही जिवंत राहू शकत. आणि मग त्यानंतर सुप्रियाने चक्क फाशी घेऊन आत्महत्या केली होती, स्वतःचा जीव दिला होता. हे सगळं अर्णवला आठवतं आणि हे सगळं ज्या बाईमुळे घडलं, ती बाई म्हणजे ईश्वरीची आई आहे, सुप्रिया आहे. हे आठवून अर्णव खूप दुःखी होतो. अर्णवला आठवतं की त्याची आई गेल्यानंतर तो घरभर रडत असायचा, किती दुःखी असायचा. हे सगळं आठवून अर्णव रडू लागतो. तर इकडे मामी ही ईश्वरी आणि आजीची वाट पाहत असते आणि विचार करते, आत्तापर्यंत अर्णवने फोटो पाहिले असतील, ती ओल्ड लेडी आणि ईश्वरी कोठे राहिल्या? जर त्या लवकर घरी आल्या ना, तर तो भडका पाहायला मजा येईल की अर्णव ईश्वरीला कसा घराबाहेर काढतो, तिच्यावर कसा ओरडतो. आणि त्याच वेळेस आजी आणि ईश्वरी घरी येतात. ईश्वरीला घरी पाहून वल्लरी खूप खुश होते आणि म्हणते, अगं ईश्वरी, किती यायला उशीर झाला तुला? तुला माहेरी जायचे ना? अर्णव घरी येऊन बसलाय तुमच्या रूममध्ये, जा लवकर. ईश्वरी विचारते, अर्णव सर आलेत का? ठीक आहे, मी जाते. आजी तिच्या हातातून मंदिरातील प्रसाद आणि पिशवी घेते आणि ईश्वरी तिच्या रूममध्ये जाते. मामीला खूप आनंद होतो. मामी म्हणते, ईश्वरी, तुझी माहेरी जायची इच्छा पूर्ण होणार आहे, परंतु काही दिवसांसाठी नाही तर कायमची. तू कायमची आता माहेरी जाणार आहे. आत्ता येईल खरी मजा. असा विचार करून मामीला खूप राक्षसी आनंद होतो. तर इकडे अर्णव या फोटोंकडेच पाहत असतो. त्याच वेळेस ईश्वरी तेथे येते आणि ईश्वरीला दिसतं की अर्णवच्या हातांमध्ये तिच्या आईचे आणि बाबांचे फोटो आहेत आणि त्याच्या हातात मोबाईल सुद्धा आहे. ईश्वरी ही अर्णवला आवाज देते. त्याच वेळेस अर्णवच्या हातातून हा मोबाईल खाली पडतो आणि मोबाईल खाली पडताच ईश्वरीने सुप्रियाला जो ऑडिओ मेसेज रेकॉर्ड केलेला असतो, तो ऑडिओ मेसेज चालू होतो आणि ईश्वरी जे काही बोलली आहे ते सगळं अर्णवला ऐकू येतं. ईश्वरी सुप्रियाला म्हटलेली असते की आई, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. माझ्या हाती तुझे आणि अर्णवच्या बाबांचे काही विचित्र अवस्थेतील फोटोग्राफ्स आले आहेत आणि या घरात नेहमी त्या बाईविषयी बोललं जातं, जी बाई अर्णव सरांच्या बाबांच्या आयुष्यात आली. त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. अर्णव सरांच्या आईने या बाईमुळेच आत्महत्या केली असं म्हटलं जातं. मग ती बाई तूच आहेस का? आई, मला तुझ्याशी बोलायचंय, सत्य जाणून घ्यायचंय. अर्णव हे सगळं ऐकतो. त्याला जबर धक्काच बसतो. आत्तापर्यंत अर्णवचा फक्त सुप्रियावर राग असतो, परंतु ईश्वरीला हे माहीत होतं की तिच्या आईने काय केलंय आणि ईश्वरीने मला याविषयी काहीच सांगितलं नाही. हे समजल्यामुळे अर्णव ईश्वरीवर सुद्धा खूप चिडतो. ईश्वरी खूप घाबरते. अर्णवला आता सगळं कळलंय, तो आता काय करेल त्यामुळे तिला भीती वाटते. ईश्वरी ही हिंमतच करत नाही की अर्णवजवळ जाण्याची, पण अर्णवला खूप राग आलेला असतो. ईश्वरी त्याच्याकडे पाहते. अर्णवला आता सगळं सत्य समजलंय. अर्णव कसा रिॲक्ट करेल हे तिला कळतच नाही, पण अर्णवच्या चेहऱ्यावर जे दुःख असतं, जे राग असतो, त्यामुळे ईश्वरी चांगलीच घाबरते. तर फ्रेंड्स, एकूणच आजचा एपिसोड खूपच वाईट होता, खूपच दुःखद होता. खरं सांगायचं तर जे काही झालं त्यात ना ईश्वरीच्या आईची चूक आहे, ना अर्णवच्या बाबांची, ना अर्णवच्या आईची. ईश्वरीची तर चूकच नाहीये, कारण त्यावेळेस तिचा जन्मच झाला नव्हता. परंतु मामीने हे सगळं नाटक असं उभं केलंय, ज्यामुळे ईश्वरी आणि तिची आई गुन्हेगार सिद्ध होत आहे. कारण त्या दिवशी काय घडलं होतं हे सांगायला आता अर्णवचे बाबा सुद्धा या जगात नाहीये आणि अर्णवची आई सुद्धा या जगात नाहीये. जे काही सत्य आहे ते फक्त ईश्वरीच्या आईला आणि वल्लरीला माहिती आहे आणि हे सगळं वल्लरीनेच घडून आणलं होतं. पण वल्लरी हे सत्य कधीच बाहेर येऊ देणार नाही आणि अर्णव हा किती रागीट आहे, त्याचं त्याच्या आईवर किती प्रेम आहे हे आपल्याला माहिती आहे आणि आता तो हा सगळा राग सुप्रियावर आणि ईश्वरीवर काढणार आहे. आजचा एपिसोड तर खूपच डेंजरस होता, पण पुढचा एपिसोड आणखीन भयानक असणार आहे. अर्णवचं एक वेगळंच रूप या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही अर्णवला समजावण्याचा प्रयत्न करेल. अर्णव सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, माझं ऐकून घ्या. पण अर्णव तिच्यावर खूप चिडणार, खूप ओरडणार आणि म्हणणार, मला काहीच ऐकायचं नाहीये, गप्प बसायचं. तुझ्या आईने तर विश्वासघात केलायच, पण तू सुद्धा माझा विश्वासघात केलाय. तुला हे सगळं माहीत असताना तू माझ्यापासून हे लपून ठेवलं. ईश्वरी, तू आणि तुझ्या आईने माझा आयुष्यातला सगळ्यात मोठा विश्वासघात केलाय, मला धोका दिलाय आणि याची किंमत तुला आणि तुझ्या आईला चुकवावी लागेलच. तुम्हाला तुमच्या पापाची, तुमच्या कर्माची फळं भोगावी लागणारच, तुम्हाला उत्तर द्यावं लागेलच. असं म्हणून अर्णव हा रूममधून निघून जात असेल तेव्हा ईश्वरी त्याचा हात पकडणार, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणार, पण अर्णव हा चक्क रागारागाने ईश्वरीला ढकलून देईल. आजपर्यंत ईश्वरीवर
कधीही हात न उचलणारा अर्णव, जो कधीही स्त्रियांवर हात उचलत नाही, तो अर्णव चक्क ईश्वरीवर हात उचलणार, तिला जोरात धक्का देणार. त्यामुळे ईश्वरी ही खाली जाऊन पडेल. ईश्वरी रडू लागेल, अर्णव सर असं ओरडत असेल. आणि हा सगळा गोंधळ मामी ऐकणार आणि मामीला खूप आनंद होईल. ती खूप खुश होईल. अर्णव हा रागारागाने घराबाहेर पडणार, गाडीत बसणार. ईश्वरी त्याचा पाठलाग करेल, त्याला अडवण्याचा प्रयत्न करेल, पण अर्णव पुन्हा एकदा तिला ढकलून देईल आणि गाडी घेऊन तेथून निघून जाईल. त्यामुळे ईश्वरी रडू लागेल आणि हे सगळं पाहून मामीला मात्र हसू येईल. तिला असुरी आनंद झालेला असेल. मामी म्हणणार की ईश्वरी, आता अर्णव रागारागाने घराबाहेर गेलाय, तू त्याच्या मागे मागे गेलीये. हे पाहून मला किती भारी वाटतंय, काय सांगू तुला. आणि आता तू या घराबाहेर पडलीये ना, तर यानंतर तू पुन्हा कधीच या घरात येणार नाही. तू कायमची घराबाहेर गेलीये. आणि मामी खूप खुश होईल. मामी विचार करेल की अर्णवचा हा जो राग आहे तो आता संपूर्ण राजे शिर्के कुटुंबाला उद्ध्वस्त करणार आहे आणि मी या क्षणाची वाट पाहत होते. म्हणजे एकूणच मामीचा प्लॅन आता यशस्वी झालाय. मामीला अर्णव आणि ईश्वरीला वेगळं करायचं होतं, ते तिने केलंय. परंतु आज ना उद्या सत्य हे बाहेर येणारच आहे. सत्य हे कधीच लपून राहत नाही. जेव्हा मामीचा खरा चेहरा अर्णव आणि ईश्वरीला समजेल की हे सगळं मामीचं कारस्थान होतं, मामीमुळेच अर्णवचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं, मामीमुळेच अर्णवच्या आईने आत्महत्या केली आणि मामीमुळेच आज अर्णव आणि ईश्वरीमध्ये इतका मोठा गैरसमज झाला, त्या दिवशी मामी ही रस्त्यावर भीक मागणार, अर्णव तिला घराबाहेर हाकलणार, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड पाहून वाईट वाटलं ना? अर्णव आणि ईश्वरीमधील हे भांडण, त्यांच्यातील गैरसमज लवकरात लवकर मिटायला हवा ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू हि रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.